खतरनाक असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे भावांनो. तर तुम्हाला समजलंच असेल व्हिडिओच्या थंबनेलवरून. आज आपण तुम्हाला देणार आहे 1000 पेक्षा जास्त मराठी श्रीलिपी फॉन्ट. तर ते डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तर पहिल्यांदा डिस्क्रिप्शन बॉक्समधून लिंक ही ओपन करून घ्यायची आहे. लिंक ओपन करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स उघडायचा आहे भावांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समधून लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस येईल. तर असं आल्यानंतर तुम्हाला एक डाउनलोडचा एक ॲरो दिसेल, त्याच्यावर एकदा क्लिक केलं का नाही, जो शो करून दाखवतो. असा एक ॲरो दिसेल, त्याच्यावर एकदा क्लिक केलं की तुमची झिप फाईल जी आहे का नाही ती डाउनलोड होऊन जाईल. तर आता बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला पिक्सल लॅब ओपन करून घ्यायचं आहे. पिक्सल लॅब ओपन करून घेतल्यानंतर ही कॅन्सल करून घ्यायचं आहे. कॅन्सल करून घेतल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस येईल. तर याला ही टेक्स्ट जी आहे का नाही ती डिलीट करून घ्यायचं आहे. डिलीट करून घेतल्यानंतर तुम्हाला आता इथं A4 साईज घेतो भावानो, म्हणजे तुम्हाला कुठेही 3x4 अशी एक A4 साईज आहे ती घेतो, म्हणजे फॉन्ट कुठेही वरती जाणार नाहीत किंवा खालती अलीकड नाही पलीकड नाही, बरोबर मध्यभागी दिसतील तुम्हाला, बरोबर एकदम खतरनाक. तर तुम्हाला तर पहिल्यांदा तर फॉन्ट डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला आता जर तुम्हाला जर त्या फाईलला जर पासवर्ड जर नसेल तर माय फाईलमधून तुम्ही ही फाईल एक्स्ट्रॅक्ट करू शकता. आणि जर पासवर्ड असेल तर RAR या फाईलमधून तुम्ही या फाईलला या ॲपमधून तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू शकता. तर पहिल्यांदा तर तुम्हाला हे ॲप उघडून घ्यायचं आहे. ॲप उघडल्यानंतर तुम्हाला इथं काय असा काही इंटरफेस येईल, डाउनलोड ह्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथून फोल्डर हुडकून घ्यायचा आहे. फॉन्टचा असा एक फोल्डर आहे, श्रीलिपी फॉन्ट असा एक फोल्डर आहे. इथं एक्स्ट्रॅक्ट म्हणायचं आहे, इथं सिलेक्ट ऑल करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट म्हणायचं आहे, ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर असा काही इंटरफेस येईल. तर असं आल्यावर समजून जायचं, पासवर्ड टाकून असं आल्यावर समजून जायचं तुमची फाईल डाउनलोड झालेली आहे, म्हणजे एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे. ह्याचं एक वैशिष्ट्य आहे भावांनो ह्या ॲपचं. एकदा फाईल एक्स्ट्रॅक्ट झाली तर डबल होत नाही आणि आपल्याला हे चांगलंच आहे. मोबाईलच्या फोन स्टोरेजसाठी खूप काही स्टोरेज वाढत नाही. तर हा ॲपवरून तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू शकता. केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. आता पिक्सल लॅब ओपन करून घ्यायचं आहे. असा काही इंटरफेस येईल. तर तुम्हाला ॲड करण्यासाठी तर पहिल्यांदा तर 3 डॉटवर तुम्हाला डावीकडल्या बाजूला 3 डॉट दिसतील, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इमेज साईज तर घेतलेली आहे. नाही आता चुकलं जरा. या लेटरवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक टेक्स्ट हे ॲड करून घ्यायचे. तुम्हाला दाबून दाखवतो, म्हणजे ह्याच्यावर प्रेस करून दाखवतो. असं झाल्यानंतर तुम्हाला अलीकडे स्क्रोल करून तुम्हाला एक AB असा फॉन्टचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा काय इंटरफेस येईल. तर माय फॉन्टमध्ये येऊन तुम्हाला आता ह्याला ॲड कशी करायची, तर डावीकडल्या बाजूला तुम्हाला 2 फाईलचे ऑप्शन दिसतील. त्याच्या डाव्या बाजूला तुम्हाला प्रेस करून दाखवतो. त्याच्या डाव्या बाजूच्या फाईलवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड या सेक्शनमध्ये क्लिक करून तुम्हाला आता इथून फाईल कुठे गेलेली आहे ती हुडकायचं आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने काय आपल्याकडं खूप असे फॉन्ट आहेत. याच्यावरही व्हिडिओ येणार आहेत. लग्नपत्रिका असो, 50+ DG फॉन्ट असो, आणि तुम्हाला एकदम खतरनाक असे फॉन्ट दिलेले आहेत भावांनो. तर आता माझी ही जी फाईल आहे का नाही फॉन्ट, या मी पर्सनली फोल्डर बनवलेला आहे. त्यामुळे माझी ही लिंक आहे का नाही फॉन्ट्स या ह्याच्यात गेलेली आहे. इथंही पाहू शकता तुम्ही एकदम खतरनाक असे फॉन्ट्स आहेत. तर तुम्हाला डाउनलोड या सेक्शनमध्ये क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला श्रीलिपी फॉन्ट्स असा एक फोल्डर दिसेल, त्याच्यावर एकदा म्हणजे ती हुडकून घ्यायचं आहे. आता इथं काय सापडं नाही मला, तर ही हुडकण्याचा प्रयत्न करतो. कुठे गेला ह्या, इथं तुम्हाला 5व्या नंबरला एक फोल्डर दिसेल, याच्यावर शो करून दाखवतो. ही पर्सनली मी बनवलेला ही माझा फोल्डर आहे. त्यामुळे डाउनलोड या सेक्शनमध्ये न जाता डायरेक्ट मी जे एक्स्ट्रॅक्ट केलेली फाईल आहे का नाही त्या फोल्डरमध्ये गेलेलं आहे. तर श्रीलिपी असा तुम्हाला वर एक फोल्डर दिसेल, त्याच्यावर एकदा क्लिक केलं की पाहू शकता तुम्ही इथं 1000 पेक्षा जास्त मराठी श्रीलिपी फॉन्ट आहेत. तर तुम्हाला ॲड करायचे असतील तर ॲड डायरेक्टरी करायचे आहे. म्हणजे एकदमच सर्व जी फॉन्ट आहेत का नाही एकदाच
डाउनलोड ॲड होऊन जातील. तर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आता तुम्हाला इथं तुम्हाला आता तुम्हाला कोणा कुठल्या जर शब्दाचा जर युनिकोड फॉन्ट आहे ती, तर युनिकोड काढण्यासाठी तुम्हाला आता बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला फॉन्ट कन्व्हर्टर हा एक ॲप दिसेल. त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता इथं नेट चालूच आहे. ह्याला नेट लागतं. त्यामुळे असं लोड झाल्यानंतर तुम्हाला वर आता नेट बंद करून घ्यायचं आहे. कारण की याला ॲड येतात. नेट बंद केल्यानंतर ॲड येत नाहीत लय खूप करून. तर ह्याच्यावर एकदा क्लिक करायचं. आता इथं वर युनिकोड असं लिहिलेलं असेल तुम्हाला. इथं वरच तुम्हाला इथं युनिकोड असं एक लिहिलेला बॉक्स चौकोनी दिसेल आणि त्याच्या खाली श्री लिहिलेला. तर इथं तुम्हाला युनिकोडच्या बॉक्सवर तुम्हाला जे काही टाकायचं आहे ते टाकून घ्यायचं आहे. समजा आता मला इथं टाकायचं आहे दादा. दादा टाकून घेतो. तुम्हाला युनिकोड कसा काढतात तेही शिकवतो. दादा टाकल्यानंतर आता तुम्हाला युनिकोड टू श्रीलिपी असा एक निळ्या अक्षरात तुम्हाला एक बॉक्स दिसेल. तर त्याच्यावर क्लिक केलं. आता नेट मागतं ह्याला. नेट चालू करून घ्यायचं आहे. असं घेतल्यानंतर इथं कॅन्सल करायचं आहे. आता युनिकोड टू श्रीलिपी असं दिसेल. त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. नेट लगेच बंद करून घ्यायचं आहे कारण की ॲड ही येत नाहीत. आता इथं कॉपी म्हणाल कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी करून घेतल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला फिक्स लॅब ओपन करून घ्यायचं आहे आणि असा काही इंटरफेस येईल तर ह्या न्यूज टेक्स्टवर डबल क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे डिलीट करून घ्यायचं आहे. आता ही दादाजी लिहिलं का नाही XM असं काय युनिकोड आलेला आहे. ती युनिकोड श्रीलिपीचा असतो. तर इथे युनिकोड पेस्ट करून घ्यायचा आहे आणि ओके करायचं. ओके केल्यानंतर याची साईज आहे ना जरा इन्क्रीज करून घ्यायची आहे आणि परत अलीकडे स्क्रोल करून तुम्हाला रिलेटिव्ह पोझिशनमध्ये येऊन वर एकदा क्लिक करायचं. आता याचं मराठी फॉन्टमध्ये कन्व्हर्ट कसं करायचं तर पहिल्यांदा AB या फॉन्टवर क्लिक करून तुम्हाला माय फॉन्टमध्ये यायचं आहे आणि पाहू शकता इथं पद्धतीने पहिला फॉन्ट आहे. एकदम खतरनाक असा फॉन्ट आहे. पाहू शकता ही कॅलिग्राफी म्हणूनही वापरला जातो. तर तुम्हाला याची 2 टाइप दाखवतो. 2 टाइप दाखवतो फॉन्टचे आणि काही आपण लाईट ही फॉन्ट दिलेले आहेत. काही लाईट, काही बोल्ड असे फॉन्ट दिलेले आहेत. तर पाहू शकता एकदम खतरनाक असे फॉन्ट आहेत. तर तुम्ही कोणताही याच्यातला फॉन्ट वापरू शकता. तर आता हे झाले दादा. आता तुम्हाला 4-5 टाइप दाखवतो वेगवेगळ्या फॉन्टचे आणि वेगवेगळी नावं दाखवतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की फॉन्ट हे कशा पद्धतीचे आहे. तर पहिल्यांदा तर आता मी इथं ब्लॅक कलर घेतो म्हणजे तुम्हाला एकदम प्रॉपर दिसतील फॉन्ट. एकदम प्रॉपर दिसतील. तर ब्लॅक कलर घेतलेला आहे आणि या व्हिडिओला पासवर्ड आहे आणि तो 2 स्टेपमध्ये दिलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण बघा. आणि तुम्हाला जी फाईल आहे का नाही डायरेक्ट दिलेली आहे. ड्राईव्हची जी लिंक असते ना ओरिजिनल तीच तुम्हाला डायरेक्ट प्रोव्हाईड केलेली आहे. 1 क्लिकमध्ये तुम्ही डाउनलोड क्लिक करू शकता. दुसऱ्या यूट्यूबर सारखं आपण काही जीपी लिंक किंवा काही दिलेलं नाही. बरेच यूट्यूबर काय करतात जीपी लिंक देतात आणि तिथून काही त्याच्यावर क्लिक करा. काही 10-15 वेळा क्लिक करावं लागतं. कधी-कधी 2-3 वेळा क्लिक केलं तरी होतं. तर आपण तुम्हाला एकदम 1 क्लिकमध्ये असं डाउनलोड होईल असं दिलेलं आहे. तर पहिल्यांदा तर आता तुम्हाला दुसरा एक युनिकोड काढून दाखवतो. त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आता दादा झाला. आता साहेब टाकतो. साहेब असं आलेलं आहे. आता युनिकोड टू श्रीलिपी डबल नेट मागत आहे. एकदाच नेट चालू करायचं आणि बंद करायचं. वर क्लिक करायचं, कॅन्सल करायचं आणि युनिकोड टू श्रीलिपी असं करून घ्यायचं आहे. ॲड येते याला कॅन्सल करायचं आहे. कॅन्सल केल्यानंतर तुम्हाला युनिकोड आलेला आहे. युनिकोड कॉपी करायचा आहे आणि इथं तुम्हाला फिक्स लॅबमध्ये पेस्ट करून घ्यायचं आहे. तर ह्याची कॉपी मारायची आहे. ह्याचं डबल क्लिक करायचं आहे आणि इथं पाहू शकता एकदम असं खतरनाक असं फॉन्ट दिसत आहे. म्हणजे दुसरी कॉपी मारतो बॅक घेतो. दुसरी कॉपी मारतो आणि तुम्हाला आणखीन एक फॉन्ट दाखवतो. म्हणजे समजून जाईल. आपण या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारची जीपी लिंक दिलेली नाही. त्यामुळे तुम्ही एकदम एका क्लिकमध्ये डाउनलोड करू शकता. पाहू शकता एकदम खतरनाक असे फॉन्ट आहेत. आता तुम्हाला दुसरा एक युनिकोड काढून दाखवतो. दुसरा असा आहे रुबाबदार असा युनिकोड काढून दाखवतो. तर तुम्हाला इथं मराठी करावं लागतंय. युनिकोड
काही बरोबर होत नाही. त्यामुळे रुबाबदार आपल्याला टाकायचा आहे. रुबाबदार आलेला आहे तर युनिकोड टू श्रीलिपी कॉपी करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला पिक्सल लॅब ओपन करून ह्याची कॉपी मारायची आहे. कॉपी मारून असं खाली घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर डबल क्लिक करून डिलीट करून इथं आता जी केलेलं आहे का नाही युनिकोड ती ओके करायचं आहे पेस्ट करून. पाहू शकता एकदम खतरनाक असा फॉन्ट असलेला आहे. ह्याची कॉपी मारतो दुसरा एक फॉन्ट दाखवतो. दुसरा एक फॉन्ट दाखवतो, याला वर घेतो म्हणजे बरोबर दिसेल तुम्हाला. एकदम खतरनाक असे फॉन्ट आपण या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. तुम्ही आता वाढदिवस कोणाचा आहे तर त्याच्याही वापरू शकता. वाढदिवस समजा कोणाचा असेल त्याच्याही वापरू शकता. आता ह्याची साईज कमी करून घेतो जरा. खूपच मोठे झालेले आहे त्यामुळं साईज कमी करून घेतो. खाली घेतल्यानंतर तुम्हाला दाखवतो आणि याच्यावर टेक्स्चर कसे अप्लाय करतात ते सांगतो. असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतात आपल्या चॅनलवर. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला कोणती व्हिडिओ आला का नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा येईल आणि डायरेक्ट लिंक भेटतात आपल्याकडे. तर अशा पद्धतीने काय फॉन्ट आहेत तर याचा दुसरा फॉन्ट दाखवतो. तर तीच प्रोसेस आहे माय फॉन्टमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला काही लाईट ही फॉन्ट दिलेला आहेत जी तुम्ही कुठं ही पाहू शकता. एकदम खतरनाक असा फॉन्ट बसलेला आहे आपला. तर बरोबर या सर्वांना मधोमध घेतो म्हणजे तुम्हाला फॉन्ट जे ना एकदम खतरनाक असे दिसतील. बरोबर मध्यभाग घेतो, एक लेवल दिसेल म्हणजे तुम्हाला. पाहू शकता अशा पद्धतीने काय मराठी श्रीलिपीची फॉन्ट आहेत आणि याचा युनिकोड ही शिकवलेला आहे. तुम्हाला ॲड ही कशी करायची तीही शिकवलेलं आहे. आता तुम्हाला राहिली गोष्ट म्हणजे इफेक्ट कसा मारायचा, टेक्स्चर कशी लावायची. तर पहिल्यांदा तर त्याच्यावर क्लिक करायचं, कोणता लावायचा, कोणत्या ह्याच्यावर लावायचा आहे. समजा तुम्हाला या ह्याच्यावर लावायचा आहे तर आणखीन एक तुम्हाला कॉपी मारून हा काय फॉन्ट बरोबर दिसत नाही मला. तर कॉपी मारून तुम्हाला एकदम खतरनाक असा फॉन्ट दाखवतो जी मी स्वतः यूज करत आहे. तर हा फॉन्ट हुडकतो जरा. काही लाईट ही फॉन्ट दिलेले आहेत. हा एक फॉन्ट आहे. हा एक फॉन्ट खूप वापरला जातो. खूप असे फॉन्ट आहे त्याच्यावर जे तुम्हाला आणखीन कुठं भेटलेच नसतील. तर हा खतरनाक असा फॉन्ट आहे. हा सर्व ह्याच्यात वापरला जातो फॉन्ट. तर आता टेक्स्ट इफेक्ट कसा लावायचा ते सांगतो. तर आता टेक्स्चर आपल्याकडे खूप सारे टेक्स्चर आहेत. तर हा वाला एक टेक्स्चर मी ॲड करून घेतो. सिलेक्ट म्हणलं आणि ते त्याच्यावर प्रेस करून ठेवायचे आहे. सिलेक्ट होऊन जाईल. ही सिलेक्ट झाल्यानंतर वरच तुम्हाला सिलेक्ट असा एक ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि टेक्स्चर ही आपला असा येईल तर राईटवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने काय आपला इफेक्ट बसलेला आहे. आता हे जे सेटिंग्स असतील तर अलीकडे स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला शॅडो इनेबल करून घ्यायचे आहे. शॅडो इनेबल करून घेतल्यानंतर याची ऑप्शन्स ठेवायची आहे 34. 34 ठेवल्यानंतर तुम्हाला ब्लर रेडियस ठेवायचे आहे 60%. 60% ठेवल्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर इनर शॅडो इनेबल करून घ्यायचे आणि 2% ठेवायचे ब्लर रेडियस एक्स आणि वाय 2-2% वाढवून तुम्हाला आता कोणता कलर एकदम चांगला दिसतोय ते पाहून घ्यायचा आहे. तर व्हाईट कलर हा एकदम खतरनाक असा दिसतोय तर व्हाईटच ठेवायचा आहे. तुम्ही अशा पद्धतीने सर्व या टेक्स्ट जे आहेत का नाही त्याला इफेक्ट मारू शकता आणि तुमचं जे ग्राफिक डिझाईनचं जे काही वर्ड असतील ते तुम्ही तुमचं ग्राफिक्स आहे का नाही इन्क्रीज करू शकता. तर अशा पद्धतीने सर्व याला मारू शकता तुम्ही इफेक्ट. आणि या व्हिडिओला पासवर्ड आहे आणि ती 2 स्टेपमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. तर अशाच पद्धतीने आपल्या चॅनलवर काही व्हिडिओ पडलेले आहेत आणि अशाच पद्धतीने आणखीन काही व्हिडिओ येत राहणार आणि येणारच आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला कोणताही व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला एकदाच सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. तर अशाच व्हिडिओ पाहण्याकरता आपले चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये. तर जाता जाता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.